दी ऑटोमॅटिक मिलिनियर या पुस्तकाचे लेखक डेव्हिड म्हणतात, त्यांच्या ऑफिसमध्ये असा एक तरी माणूस आहेच जो की दिसायला फार श्रीमंत दिसतो, पण जर त्याचे फायनान्स बघितले तर तो फार गरीब निघतो. लेखक म्हणतात, माझ्या ऑफिसमध्ये एक माणूस पोर्श गाडीमधून आला, सोबतच त्याने हातामध्ये सोन्याचे रोलेक्स घड्याळ घातले होते. पण जेव्हा डेव्हिडने त्याची आर्थिक स्थिती पाहिली तेव्हा असं दिसून आलं की त्याच्यावर होम लोन आहे, 4 लाख रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल थकले आहेत आणि बँकेत फक्त 5 लाख रुपये शिल्लक आहेत. जर या व्यक्तीला आता इमर्जन्सी आली तर त्याला बऱ्याच सामन्यांना तोंड द्यावं लागेल. डेव्हिडच्या ऑफिसमध्ये आणखी एक वृद्ध जोडपं बसलं होतं, जे डेव्हिडला आधीपासूनच ओळखत होते. डेव्हिड आणि त्याच्यासोबत बसलेले हे जोडपे त्या व्यक्तीवर हसायला लागले. मग डेव्हिड त्या माणसाला म्हणाला, हा जिम एक मिलेनियर आहे, तरीही 10 वर्ष झाले एकच नॉर्मल घड्याळ घालतात. यावर जिम म्हणाला, 10 नाही 18 वर्ष. तुम्ही मिलेनियर कसे बनलात? हा प्रश्न त्या व्यक्तीने तिथे बसलेल्या जोडप्याला विचारला, ज्यांचं नाव जिम आणि सू होतं. यावर सू म्हणाली, जर तुमच्याकडे 15 मिनिटं असतील तर मी तुम्हाला आमच्या जीवन प्रवासाची स्टोरी सांगू शकेन आणि ते देखील सांगू शकेन की आम्ही पैशाचं मॅनेजमेंट कसं करतो. तो व्यक्ती म्हणाला, हो नक्कीच, 15 मिनिटं का, मला तुमचं नॉलेज घेण्यासाठी पूर्ण 1 तास आहे. सूने तिची लाईफ स्टोरी सांगायला सुरुवात केली. सू म्हणाली, जिमने आणि मी जेव्हा लग्न केलं होतं तेव्हा जिम 21 वर्षांचा होता आणि मी 19 वर्षांची. आमचं हनीमून झाल्यानंतर आमच्या पेरेंट्सने आम्हाला बोलावलं आणि आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला तुमचे पैसे व्यवस्थित मॅनेज करावे लागतील. बघा, तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही इतरांप्रमाणे सॅलरी टू सॅलरी आयुष्य जगू शकता, ज्यात तुम्ही सॅलरी येताच ती इतर गोष्टींमध्ये खर्च करा, किंवा तुम्ही दर महिन्याला तुमच्या सॅलरीचा काही भाग सेव्ह करून ठेवा. तर फर्स्ट लेसन आहे की पे युअरसेल्फ फर्स्ट. जेव्हा जिमने पॅरेंट्सचे हे बोलणे ऐकले तेव्हा तो आरामात खुर्चीवर बसला आणि म्हणाला, एवढंच, आम्ही हे आरामात करू शकतो. पण सू म्हणते की काही महिने आम्ही पैसे सेव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते सेव्ह करू शकलो नाही. दर महिन्याला काही ना काही खर्च निघत असे आणि असं वाटत होतं की आमची सॅलरीज कमी आहे आणि मग आमच्यात भांडणं होत. सू म्हणते की एकदा आमच्यात इतके भांडणं झाले की मी माझ्या आईला फोन करून सांगितलं, आमच्याकडून काहीच सेव्हिंग होत नाहीये. यावर सूची आई म्हणाली, हो, बजेटिंग काम नाही करत. तुझ्या वडिलांनी आणि मी पण ट्राय केलं होतं. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सॅलरी मिळताच त्यातील 10% ऑटोमॅटिक तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये गेलेच पाहिजे. 1 ते 2 महिन्यानंतर तुम्हाला माहिती पण पडणार नाही की तुम्ही 10% सेव्ह करत आहात आणि तुम्हाला तुमच्या सॅलरीच्या 90% वापरून जगण्याची सवय होईल. सू म्हणते की या डिसिजन नंतर आम्ही आपोआप 10% नाही पण 4% बँकेत सेव्ह करण्यास सुरुवात केली, कारण आम्हाला असं वाटलं की हे करणं खूप कठीण होईल. पण नंतर हळूहळू आम्ही 10%वर आलो आणि आज आम्ही 15% सेव्ह करतो. यावर रोलेक्स घड्याळ घातलेला माणूस म्हणाला, तुम्ही कशामध्ये सेव्हिंग करायला सुरुवात केली? यावर सू म्हणाली, सर्वप्रथम आम्ही रिटायरमेंट प्लॅनसाठी सेव्हिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी आम्ही ज्या कंपनीत काम करत होतो ती कंपनी आम्हाला दर महिन्याला एक्स्ट्रा पैसे वाचवण्यासाठी अलाउ करत होती. आमच्या कोणत्याही मित्राने असे कोणतेही पाऊल उचलले नाही, पण आम्ही ते केलं. नंतर घरासाठी सेव्हिंग करणं ही आमची नेक्स्ट प्रायोरिटी होती. आमच्या दोन्ही पेरेंट्सने आम्हाला सांगितलं की त्यांचे घर ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे आनंद देखील देते, जर तुम्ही तुमच्या घराचे कर्ज पूर्ण केले असेल तरच. म्हणूनच शक्य तितक्या लवकर कर्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यानंतर येतो सेकंड लेसन, द लाटे फॅक्टर. पुढे सू म्हणाली, हे पहा, आमचे असे खूप मित्र आहेत जे त्यांच्या भाड्याच्या घराला सजवण्यासाठी नेहमी वेगवेगळे डेकोरेटिव्ह सामान विकत घेतात आणि सारखा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात, पण आम्ही आमच्या घराचे कर्ज फेडण्यासाठी फोकस्ड होतो. यावर तिथे बसलेला सो कॉल्ड श्रीमंत माणूस म्हणाला, याचा अर्थ घराच्या डेकोरेशनसाठी काही गोष्टी विकत न घेतल्यामुळे आणि हॉटेलचे जेवण टाळल्यामुळे तुम्ही तुमचे पूर्ण कर्ज फेडले. यावर सू म्हणाली, हां, तुम्ही असंच काही समजू शकता. आमच्या पालकांनी घराचे कर्ज फेडण्यासाठी आम्हाला एक ट्रिक सांगितली होती आणि तीच ट्रिक आम्ही वापरली. आता असं समजा की तुमचं दर महिन्याचं होम लोन इन्स्टॉलमेंट 10,000 रुपये आहे, तर 10,000 दर महिन्याच्या अखेरीस देण्यापेक्षा जर आपण दर 15 दिवसाला 5,000 रुपये दिले तर जो टोटल इंटरेस्ट तुम्हाला तुमच्या पूर्ण होम लोनला द्यावा लागेल तो कमी होऊन जाईल आणि ते होम लोन 30 वर्षांच्या जागी 25 वर्षात फेडलं जाईल.
स्टॉपिंग ॲट दिस पॉइंट, मी सुद्धा ही ट्रिक पहिल्यांदाच ऐकली आहे. आपल्याला आपल्या बँक कर्मचाऱ्यांनाच विचारावं लागेल की ही गोष्ट भारतात कशी काम करते. जर अशी कोणती गोष्ट असेल तर मग हा खूप चांगला प्लॅन असेल. आणि जर आपण या प्रोसेसला ऑटोमॅटिक केलं आणि जर तुमचं पेमेंट डिरेक्टली तुमच्या बँकमधून कट झालं तर अजूनच चांगलं होईल. एनिवेज, कंटिन्युइंग विथ द स्टोरी, पुढे सू म्हणाली, या मंथली पेमेंट ट्रिकला सोडून पण आम्ही अनेक अननेसेसरी गोष्टींवर होणारे खर्च कमी केले. जसं की महाग लाटे कॉफीच्या ऐवजी आम्ही नॉर्मल कॉफी प्यायचो. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्यापेक्षा आम्ही घरातच ती डिश बनवायचो. आणि त्यातून वाचलेले एक्स्ट्रा पैसे आम्ही लोन फेडण्यासाठी वापरायचो. आणि यामुळेच लेट 30s पर्यंतच आम्ही आमचे होम लोन फेडले होते. आम्ही आमचे होम लोन फेडल्यावर विचार केला की जे एक्स्ट्रा पैसे इन्स्टॉलमेंटमुळे वाचले आहेत त्यांचं काय करावं. त्यांना वेस्ट करायला हवं की इन्व्हेस्ट. मग आम्ही डिसाईड केलं आणि अजून एक नवीन घर घेण्याचं आणि या जुन्या घराला भाड्याने देण्याचं ठरवलं. आता आमच्याकडे 2 घरं आहेत. सध्या जुनं घर आम्ही भाड्याने दिलंय आणि नव्या घरात आम्ही राहतो. आतापर्यंत आम्ही दोन्ही घरांचं कर्ज पूर्णपणे फेडलंय. पुढे जिमने सांगितलं की सूच्या आईने आम्हाला अजून एक गोष्ट शिकवली होती. ती म्हणजे कोणतीही गोष्ट उधारीवर घेऊ नका. आणि हीच गोष्ट आम्ही अप्लाय केली आणि आमच्या मुलीला पण शिकवली आहे. तेवढ्यात सू म्हणाली, जिमला एक नवीन बोट विकत घ्यायची होती. त्यासाठी आम्ही 5 वर्ष सेव्हिंग केली आणि त्यानंतर ती बोट विकत घेतली. उधारीवर ती बोट विकत घेण्याऐवजी ती बोट आम्ही उशिरा विकत घेतली. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आम्ही ती बोट सेकंड हँड घेतली होती. तिचा जास्त वापर पण झाला नव्हता आणि प्राइस पण नवीन बोटपेक्षा अर्धी होती. सू पुढे म्हणाली, आमच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण अजूनपर्यंत आम्ही क्रेडिट कार्ड घेतलं नाहीये. पुढचा महत्वाचा लेसन जो सू सांगते तो हा होता की डोंट रिलाय ऑन विल पॉवर ऑर डिसिप्लिन. सू आणि जिमने या सगळ्या कन्सेप्ट्स फक्त वाचल्याच नव्हत्या तर अप्लाय पण केल्या होत्या. सू त्यांच्या श्रीमंतीचे दुसरे रहस्य सांगताना म्हणाली की जर आम्हाला आमच्या डिसिप्लिन आणि विल पॉवरवर विश्वास नसता तर मला नाही वाटत की आम्ही एवढे पैसे कधी कमावले असते. यावर तो रोलेक्स घातलेला माणूस म्हणाला, मला समजलं नाही, सेल्फ डिसिप्लिन शिवाय तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे कसे काय आहेत आणि याशिवाय 2-2 घरं. सूने उत्तर दिलं, हे पहा, जेव्हा माझे आणि जिमचे लग्न झाले होते तेव्हा आम्ही 20s मध्ये होतो आणि आमचे देखील डिझायर्स होते जसे बाकी सगळ्या यंग कपलचे असतात. आणि हो, आपल्या सगळ्या डिझायर्सला बाजूला ठेवून पैसे सेव्ह करणं खूप डिफिकल्ट आहे, एस्पेशली यंग एजमध्ये. आमच्या सॅलरीमधून पैसे ऑटोमॅटिक कट होत होते, त्यामुळेच आम्ही एवढे पैसे सेव्ह करू शकलो. पण पैसे ऑटोमॅटिक कट करण्यासाठी आम्हाला पहिले खूप कष्ट घ्यावे लागले. सारखं बँकेत जावं लागलं, खूप डॉक्युमेंट्सवर सह्या कराव्या लागल्या आणि तेव्हा कुठे जाऊन आमचे पैसे ऑटोमॅटिकली कट व्हायला लागले. पण आजकाल हे करण्यासाठी अर्धा तास पण नाही लागत. या सगळ्या गोष्टी मोबाईलवरूनच होऊन जातात. आमच्या मुलीला तर या सगळ्या प्रोसेसला ऑटोमॅटिक करण्यासाठी फक्त 15 मिनिटं लागली. यावर जिम म्हणाला की यामुळेच आम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मिळाला. तेवढ्यात सू म्हणाली, यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काहीच नाही, सगळं काही नॉर्मल आहे. कोणी पण या प्रोसेसेसला अप्लाय करू शकतो आणि काहीही चिंता न करता आपलं सगळं आयुष्य जगू शकतो. आणि हो, असं नाही की आम्ही खूप कंजूस अशी लाईफ जगलो. 30 वर्षांमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं, अनेकदा बाहेर फिरायला देखील गेलो. पण हे सगळं करून आम्ही चांगली सेव्हिंग केली आणि यामुळेच आम्ही आमच्या घराचे कर्ज फेडू शकलो. आमच्या फ्रेंड्समध्ये आणि आमच्यात फक्त एवढाच फरक होता की आम्ही काही गोष्टी ऑटोमॅटिक केल्या आणि त्यांनी त्या नव्हत्या केल्या. सू शेवटी म्हणाली की याच ऑटोमेशनमुळे आम्ही आमच्या लाईफला एन्जॉय करू शकलो. आता आम्ही सारखं पैशांचा विचार नाही करत. फक्त सुरुवातीलाच ही प्रोसेस ऑटोमॅटिक करण्यासाठी आम्ही आमचा काही वेळ खर्च केला. यावर तो रोलेक्स घातलेला माणूस या 2 कपल्सकडे आश्चर्याने पाहत राहिला आणि थोड्याच वेळात सू आणि जिम दोघे पण एक दुसऱ्यांचा हात पकडून एखाद्या यंग कपल सारखे त्या ऑफिसमधून बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला डेव्हिड बाक यांच्या दी ऑटोमॅटिक मिलेनियर या पुस्तकातून सांगितले आहेत. ज्यांचे पण पैसे ऑटोमॅटिकली सेव्हिंग अकाउंटमध्ये जात नाहीत त्या सगळ्यांसाठी हा वेकिंग कॉल आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पैशांशी संबंधित अजून काही बुक समरीज ऐकायच्या असतील तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता. तिथे 150 पेक्षा जास्त बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. दर आठवड्याला आम्ही इथे एक फ्री समरी ॲड करतो. हे मोबाईल ॲप्लिकेशन दोन्ही iOS आणि Android मध्ये उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, जिम आणि सू यांची अमेझिंग स्टोरी ऐकल्यानंतर एकदा आपण त्यांनी सांगितलेले प्रिन्सिपल्स रिवाइज करू. जी प्रोसेस थोडी स्लो आहे पण काम करते
आणि त्यासाठी विल पॉवरची आवश्यकता नाही. सर्वात पहिला लेसन होता पे युअरसेल्फ फर्स्ट, म्हणजेच तुमच्या सॅलरीचा काही भाग कोणालाही देण्याआधी तो स्वतःला द्या, नाहीतर फायनान्शियली स्टेबल होणं कठीण आहे. नेक्स्ट होता द लाटे फॅक्टर. याचा अर्थ असा की जर सेम क्वालिटीची वस्तू स्वस्त मिळत असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. जसं की महाग लाटे कॉफी पिण्याऐवजी आपण स्वस्त कॉफी पिऊ शकतो. जर कोणाला सिगरेट किंवा दारू पिण्याची सवय असेल तर ती बंद करून टाका. जरी आपण दिवसभरातून 200 रुपये युजलेस गोष्टींवर खर्च करण्यापासून वाचवले तर महिन्याला 6,000 रुपयांची बचत करता येऊ शकते. वर्षभराचे 72,000 आणि 10 वर्षात 7,20,000. आणि ही तर फक्त नॉर्मल सेव्हिंग आहे. जर ही सेव्हिंग आपण इतर कुठेतरी इन्व्हेस्ट केली तर ती आपला मिलेनियर बनण्याचा प्रवास आणखीन सोपा करेल. नेक्स्ट आपण पाहिलं डू नॉट बाय ऑन क्रेडिट. जर उधार घेतलं नाही तर स्ट्रेस नसेल, आणि जर स्ट्रेस नसेल तर स्ट्रेस संबंधित आजार कमी होतील, ज्यामुळे आपण आपले जीवन अधिक चांगले जगू शकतो. आणि फायनली सर्वात महत्त्वाचा मुद्दा, डू नॉट रिलाय ऑन विल पॉवर ऑर क्रेडिट. म्हणजेच एकदाच विल पॉवर वापरून किती पैसे वाचवायचे आहेत आणि त्या पैशांचं काय काय केलं पाहिजे हे ठरवा, आणि त्यानंतरच ते ऑटोमेट करा. जर ऑटोमेशन नसेल तर प्रत्येक वेळी डिसिप्लिनची आवश्यकता असेल आणि आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध लढत राहावं लागेल, आणि शेवटी आपल्या इच्छा आपल्यावर मात करतील आणि आपण जिंकू शकणार नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला उपयोगी पडू शकतो आणि त्यांना फायनान्शियली एज्युकेट करू शकतो, तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यासोबत जरूर शेअर करा. जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज चुकवायचे नसतील तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.